पाणीपुरी खाऊन झाल्यावर किती झाले म्हणून निखिलने विचारलं. पाणीपुरीवाल्याने जेवढे सांगितले तेवढे खिशातून काढून निखिलने त्याच्या हातावर ठेवले. एवढेच का झाले हे विचारण्याच्या भानगडीत तो पडलाच नाही. आपण खालीच तेवढी असावी ना ठोसून. शेवटी कितीही पाणीपुरी खाल्ली तरी मन काय ते भरत नाही हे निखिलला आत्मसात होतं. निखिल पैसे देऊन मागे वळतोच तर त्याला दूरवरून आदिती येताना दिसते. अरे ती काय आदिती, इकडेच येत आहे. निखिल आदितीचं नाव घेताच अनुज क्षणांचा विलंब न करता मागे वळतो. अरे वा, तुम्ही सर्व इथे पाणीपुरीचा आस्वाद घेताय. ओ सॉरी आदी, अगं आम्ही तुझ्यासाठी थांबलो नाही. सॉरी काय त्यात मालती, मला यायला वेळ झाला थोडा. इट्स ओके. चल ना आता खाऊन घे. नाही, मी जस्ट जेवण करून निघाले घरून. प्रीतमला आदितीच्या हातात कसले तरी कार्ड दिसत होते. उत्सुकतेने तो तिला विचारायला गेला, आदिती तुझ्या हातात कसले कार्ड आहे का? चेहऱ्यावर उसना हास्य आणत ती, अरे हो बघ विसरले सांगायचं, माझं लग्न ठरलंय. तिच्या तोंडून हे शब्द ऐकताच अनुजच्या पायाखालची जमीन सरकली. त्या गुलाबीसर पारदर्शी बागेतून तिनं पत्रिका काढत आधी रेवाच्या हातात ठेवली. मग मालती, प्रीतम, निखिल आणि शेवटी ती अनुजच्या समोर येऊन उभी राहिली. अनुज कितीतरी वेळ तसाच उभा होता, निशब्द. हातही त्याचे पत्रिका घ्यायला थरथरत होते. डिग्री हातात यायच्या आधीच आदितीच्या लग्नाची पत्रिका त्याच्या हातात स्थिरावली होती. कार्ड न बघताच त्याने बॅगमध्ये घातलं. रेवा, मालती मात्र निरखून कार्ड बघत होत्या. ए कसा आहेस तो? यार कमाल केलीस ग, असा अचानक धक्काच दिला आम्हा सर्वांना. हो ना रे आण्या? अनुजचं मात्र लक्षच नव्हतं मालतीच्या बोलण्याकडे. हो अचानक झालं ना, आधी सांगायचं होतं. अनुजचं असं बोलणं ऐकून मनात आदिती स्वतःशीच पुटपुटली. मग काय, आधी सांगून तरी तू स्वतः बोलायला पुढाकार घेतला असता का? म्हणे आधी सांगायचं होतं. अनुजही स्वतःच्या मनात एकटाच गुंतला होता. तू जरा पण थांबू शकत नव्हती का ग? सांगणारच होतं माझ्या मनातलं, पण इतकी घाई केलीस तू. आता सर्व काही गेलं हातातून. आदिती त्याच्याकडे बघत मनातच बोलत होती. अजूनही वेळ नाही गेली रे, मी वाचते आहे तुझ्या चेहऱ्यावरचे भाव. आता तरी हो म्हण ना, फक्त एकदा मनातलं बोल. एकदा तुझ्या तोंडून ऐकू दे मला. मला माहिती तू खूप प्रेम करतो माझ्यावर, पण आजही बोलणार नसशील तू तर मी खूप दूर निघून गेली असेल तुझ्यापासून कायमची. मला असं दुरावू नको तुझ्यापासून प्लीज, असं म्हणतच अनुज तिच्याकडे न बघता तिथून बाहेर पडला. आदितीच्या मनातले सारे भाव विरून गेले. तो असा अचानक का निघून जातोय म्हणून निखिल धावत त्याच्या मागे गेला. आण्या, अरे थांब ना, आपण अजून ऑफिसमध्ये गेलो कुठे? तुला डिग्री नको आहे का? अरे मला खूप महत्त्वाचं काम आठवलंय, मी नंतर भेटतो, असं सांगून अनुजने निखिलला टाळलं. निखिलला तर कल्पना झाली याचं काहीतरी बिनसलं, पण नेमकं काय कळत नव्हतं. अनुजने अख्खा दिवस स्वतःला रूमची दारं बंद करून कोंडून घेतलं होतं. सायंकाळची वेळ होती. अनुजचा फोन खणखणला. नको म्हणत त्याने पहिल्यांदा फोनकडे बघितलं देखील नाही. परत फोन आला. स्क्रीनवर प्रीतमचं नाव फ्लॅश होताना दिसत होतं. हॅलो आण्या, थांब अरे थोडा बाहेर निघतो, रेंज नाही आहे. अनुजच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. प्रीतमसोबत बोलायची मुळीच मानसिकता नव्हती त्याची. एकांत हवा होता त्याला. हा बोल आता, येतोय का आवाज? का रे गळल्यासारखं का बोलतोय? रेंज नाही आहे. कॉलेजमधून पण तसाच काही न सांगता निघून गेलास. तू आत्ताच्या आत्ता मला भेटणार आहेस. काय वेड्यासारखा बोलतो आत्ता? हो आत्ताच, फक्त आपण दोघेच भेटू. कुठे? चौपाटीला ये. चौपाटीला? हे बघ आता मी भेटू शकणार नाही वगैरे मला काय कारण सांगत बसू नको. तू निघतो आहे. अरे पण प्रीतमने त्याचं हो नाही ऐकून घेण्याच्या आधीच फोन कट केला होता. सायंकाळचे 7 वाजले होते तेव्हा शर्टच्या बाहेर दुमडून अनुज ओंजळीने लाटासोबत खेळत होता. स्वतःला तो असा हरवून घेण्याचा प्रयत्न करत होता, पण मन कुठेच रमत नव्हतं. किती स्वर्गीय ठिकाण आहे हे. कातळवेळची निरभ्र शांतता आणि ते समुद्र, खळखळणाऱ्या लाटा. खरंच प्रीतमचे लाख लाख आभार. तरी देखील अशा उसळणाऱ्या लाटात मी स्वतःला शोधतोय की तिला? हा प्रश्न माझ्याच मनाला भेडसावतो. पायाखालून जाणाऱ्या लाटांसोबत निरुत्तर नजरेनं अनुज दूरवर बघत बसला होता. त्याला त्या पायाला विळखा घालून जाणाऱ्या लाटांचाही स्पर्श होत नव्हता. आण्या, आलास तू? सॉरी, वाट बघावी लागली तुला. मी तुझी वाट नव्हतोच बघत. समुद्राला दूरवर निहाळत होतो. किती अथांग असतो रे हा, खोल अरुंद, नदीच्या संगमाने बनलेला महाकाय समुद्र. हो, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देशील? कोणता प्रश्न? अजूनही वेळ गेली नाही. जाऊन सांग तिला. कशाची वेळ आणि कोणाला काय सांगू? आण्या, तू ना आता मार खाशीला. समजून न समजल्यासारखा करू नको. सोड रे तो विषय. एवढे दिवस कधी हा विषय तुझ्यासमोर मांडलाच नाही मी, पण आज वाटतंय बोलावं. मला माहीत आहे तुझं आदितीवर खूप प्रेम आहे. हो, पण आता खूप उशीर झालाय.
तिचं लग्न अशा मुलासोबत होत आहे ज्याची मी 1% बरोबरी नाही करू शकत. आता पत्रिका देखील छापल्या आणि तू ती पत्रिका बॅगमध्ये न बघताच टाकून दिली, न तसाच तडक घरी जायला निघाला. ती तरी तुला जाताना बघत राहिली, पण आजही थांबू शकली नाही. तुला माहीत आहे सगळ्यात अवघड क्षण कोणता असतो? आपल्याला आवडणारी व्यक्ती स्वतःच्या आपल्या हातात तिच्या लग्नाची पत्रिका ठेवून जाते ना, तो क्षण. असा क्षण माझ्यासारख्या एखाद्याच्याच वाटायला यावा. त्या क्षणाला सावरून घेणं देखील किती गरजेचं असतं. नाहीतर प्रेमही मिठीतून निसटलेल्या वाळूच्या कणासारखं निसटत जातं. आणि ते निसटून गेलंय. आण्या, हे सांगण्यासाठी मी तुला इथे बोलावून घेतलं. अजूनही वेळ गेलेली नाही. तू बोल रे तिला. तीही प्रेम करते तुझ्यावर. डिप्लोमॅटिक आहेस यार तू. ऐकायला पण तयार नाही. सर्व संपलं रे. तिने माझ्यावर प्रेम केलं असतं तर लग्न जुळायच्या आधी एकदा कॉल करून सांगितलं असतं. आलीही तर पत्रिका घेऊन लग्नाच्या. तुला आठवतंय? विपिनला नकार दिला होता तिने. मलाही तसाच नकार दिला तर? तिचा नकार पचवण्या एवढा माझा साहसी हृदय नाही. तुझ्यावर प्रेम करत होती ती, म्हणूनच विपिनला नकार दिला तिने. तुला कोणी सांगितलं हे? तिनेच. माझ्यावर प्रेम करते असं म्हणाली का? नाही, पण म्हणण्याचा उद्देश तोच होता. सोड यार. पण खूप प्रेम करतो रे तिच्यावर. तिला एकदा तरी खूप आठवण येईल माझी आणि येईल ती माझ्याकडे. आणि आठवणच तिला माझ्याकडे घेऊन येईल. तेव्हापर्यंत प्रतीक्षा कर ती येण्याची. नाही आली म्हणजे आपलं अख्खं आयुष्य वाट बघण्यात घालव. मी बघेल वाट. कमाल आहेस यार तू. आणि तीही. जसं मी तुला समजत नाही तसं आधी तिलाही काही समजवू. ती मनातून खुश नाही वाटत ह्या लग्नासाठी. ती हे लग्न तिच्या घरच्यांची मर्जी राखण्यासाठी करत आहे. हो, भॅड आहेस तू आण्या. ऐकलं? भॅड. हो. निघायचं? इथे थांबून पण काय करायचं आता? चल. वाळूतून चालताना अनुज भरल्या चांदण्याकडे आकाशात बघत होता. रात्र गडद होत चालली होती. तो दिवस अनुज आजही विसरू शकला नव्हता. म्हणून की काय, जुन्या आठवणींना तो उजाळा देत होता. तिला अनुजच्या चेहऱ्यावर 5 वर्षाचा भूतकाळ रेंगाळताना दिसला. अरे अनुज, कुठे हरवलास तू? हां, कुठे नाही अगं. तुझ्या लग्नाचा काळ आठवतोय. सगळे प्रसंग अनुजसमोर काल परवा घडून गेलेल्या आठवणीसारख्या ताज्या होते. खोल भूगर्भाच्या मध्याशी शिरावे तसे. आणि आता लग्नाचा काळ आठवून काय फायदा? जाऊ दे हा विषय. मला सांग निखिया, प्रीतम कसा आहे? भेटतात का तुला? रेवा, मालती लग्न होऊन गेल्या तेव्हापासून माझा संपर्कात नाही. कॉल नाही की भेट नाही. लग्न झाल्यावर खरंच यार माणूस एवढा बदलून कसा जातो? मुलींची लाईफच तशी असते लग्नानंतर. घर, संसार, मुलं, बाळं, नवरा, त्या आपल्या कशा वेळ देतील आता? हो निखिया, आता बेंगलोरला एक रिसर्च सेंटरमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर आहे. गेल्या महिन्यात तिथे कामानिमित्त आला होता. तेव्हा गेला भेट घेऊन. आणि प्रीतम, तो लाखोचं पॅकेज सोडून आदिवासी जीवनावर रिसर्च करतोय. कधी संपणार ना याचा रिसर्च, देव जाणे. काय सांगतोय काय? दुनिया एवढी डेव्हलप झाली आणि तो जंगलात जाऊन बसला. हो, आता आलाय म्हणजे इकडे वरडेला गेस्ट हाऊसवर थांबलेला आहे. भेटून जा त्याला, खूप बरं वाटेल. हो, नक्की भेट घेते त्याची. एक विचारू न राहून किती दिवस मनाला चळणारा प्रश्न विचारायचं धाडस तिने आज केलं. तुझं लग्न झालं? माझं लग्न? तो हसला. हो. अरे, तू जाताना एकदा घरी ये. खूप मोठं कुटुंब आहे माझं. आईसारखी तुझी आठवण काढत असते. आईला नमस्कार सांग माझा. हो. येणार आहेस ना? तुला सांगून नाही येणार. येईल पण नक्की. आहे इथेच आठवडाभर तरी अजून. ये, मी वाट बघेल. खूप उशीर झाला तुझ्यासोबत बोलण्यात. कसा वेळ निघून गेला ना कळलंच नाही. मला वाटतं पाऊस येईल. ढग दाटून आलेत. चल निघते आता. नाईस टू मीट यू. टेक केअर. यू टेक केअर. बाय. ती कारमध्ये बसली. गाडी निघाली. अनुज गाडीच्या वेगवान जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे स्तब्ध बघत उभा राहिला. ढग धावत होते. सकाळची 10ची वेळ सायंकाळची 7 वाजून गेले असावे अशी भासत होती. काळोख अधिकच तीव्र होत होता. अनुज तिथून चालतच घरी जायला निघाला. एवढा त्याचा फोन वाजला. रस्त्याच्या कडेला उभं राहून त्याने कॉल रिसीव्ह केला. हॅलो, बोल प्रीतम. अरे, कुठे आहेस तू? रस्त्याने. का? काय झालं? जस्ट आधी तिचा कॉल येऊन गेला. ती येत आहे भेटायला. हो, आताच निघाली ती इथून. तिला म्हटलं मी तुला भेटून जा. हो हो आण्या. अरे, आवाज कटतोय तुझा. मला येतो आहे तुझा आवाज. अरे, आज तरी सांगितलं का तिला? काय सांगितलं का? काही नाही, जाऊ देत. आणि हे बघ प्रीतम, ती तुला भेटायला आल्यावर माझ्याबद्दल विचारेल तर काही सांगू नकोस. बरं भावा, नाही सांगणार. ओके? हा, तेच म्हणतोय. चल, मी थोडा आवरावर करतो. खूप पसारा झालाय रे. ती येईलच एवढ्यात. हो, बाय, सी यू. घरी पोचल्यावर अनुज बाल्कनीत उभा राहिला. काळोखाला न्याहाळत दाटणाऱ्या मेघांबरोबर तुझी सय अधिकच गडद होत जाते. बरसणाऱ्या सरीबरोबर नकळत तुझी आठवण डोळे भिजून जाते. मला माहीत होतं तू येशील आणि आज बघ तू आली देखील.
ह्या बेटी काय होतात अशा? अजूनही आपल्यात काही उरले का? काय माहीत अजून तिच्या पोटात काय दडले? तो स्वतःशीच बोलत होता. रूमची आवराआवरा करता प्रीतमच्या एकट्याची तारांबळ उडाली होती. सर्व पसारा त्याने सोफ्याच्या खाली भिरकावला. खिडक्यांचे पडदे ओढले. त्यावर परफ्यूम मारला. साऱ्या रूमभर परफ्यूमचा घमघमाट. 2-3 दिवसांचा मुक्कामी असा पंधरवाड्याचा पसारा मांडून ठेवेल याची कोणी कल्पना न केलेली बरी. बाहेर दाराची बेल वाजत होती. आली असावी ही म्हणून प्रीतम दार खोलायच्या आधीच काचेतून बघू लागला. बापरे, 6 वर्षांनी भेटतोय आपण, अजूनही तशीच आहे तू. बारीक झाली एवढंच. का गं, नवरा खायला देत नाही की मारझोड करतो? तो दार उघडतच बोलायला लागला. आदिती मात्र कितीतरी वेळ प्रीतमकडे बघत होती. किती बदलला होता तो. आधीचा प्रीतम आता राहिलाच नव्हता. दाढी वाढलेली, डोळे खोल गेलेले, हाताच्या बाह्या ढोपरापर्यंत दुमडलेल्या, चष्म्याची सक्त नफरत असलेला प्रीतम त्या चौकोनी भिंगाच्या ग्लासने एखाद्या तत्त्वज्ञानासारखा भासत होता तिला. आत ये म्हणशील का मला? हो, ये आत. अरे वा, कोणत्या इंजिनियरची रूम एवढी नीट आणि क्लीन असते रे. पसारा वगैरे सारा सोप्याखाली लोटला वाटतं. या राधे, तुझी नजर अजूनही आहे तशीच तीक्ष्ण आहे. तुला आल्या आल्या साऱ्या गोष्टीची खबर तरी कशी लागते? लॉजिक अँड माय ऑब्झर्वेशन इज स्ट्रॉंग. लॉजिक ते कसं? आधीपासून पसारा मांडायची सवय होती रे तुला. ती सवय गेली असावी की आताशा. कसली भारी आहेस ना यार तू. मला वाटलं तू खूप काही बदल झाला असावा. माणसं बदलतात का रे? माझ्या माहितीप्रमाणे तरी बदलतात. रेवा आणि मालती बदलल्यात ना. परिस्थितीने बदलवलं त्यांना. अशी कोणती परिस्थिती आली त्यांच्यावर? लग्नच तर झालं, त्यातच खूप काही बदललं. लोक आमाप पैसा आल्यावर बदलतात. पैशासोबत अहंकारही येतो ना रे. पण रेवा आणि मालती विसरूनच गेल्यात. तू सुद्धा लग्न झाल्यावर त्यांना 1 वर्ष कुठे विचारलं होतं? याला काय माहिती त्या 1 वर्षात माझ्या आयुष्यात काय घडलं. कितीतरी वेळ काहीच न बोलता आदिती शांत बसलेली होती. काय घेणार? चाय, कॉफी? कॉफी चल मी बनवते. नको तू बस, मी आणतो बनवून. प्रीतम किचनमध्ये गेला कॉफी बनवायला. हे प्रीतम, तुला माहीत आहे मी आणि आज आपल्या कॉलेजच्या टपरीवर चाय पिलो. प्रीतम किचनमधूनच ओरडला. गुड गुड. मला पण न्यायचं होतं. मला कुठे माहीत होतं तू इथे आहेस ते. नाहीतर तुला घेऊनच गेले असते तिकडं. आदितीची नजर भिंतीवर लावलेल्या चित्राकडे गेली. सोफ्यावरून उठत आदिती त्या चित्रासमोर उभी राहून चित्र बारक्यावाने टिपत होती. प्रीतम, अरे साखर थोडी जास्त घालशील? हो हो, हे घे, झाल्यावर सांगते. कॉफीचा मग प्रीतमने आदिती समोर ठेवला. झाली पण लवकरच. हो, असा किती वेळ लागतो कॉफी बनवायला? बाय द वे प्रीतम, नाईस पेंटिंग. कुणाची आहे रे ही पेंटिंग? यू नो दॅट द ग्रेट ग्रीक पेंटर निकोलस गायजिन्स, त्याची पेंटिंग आहे. आणि त्यांच्या पेंटिंग खूप महागड्या देखील आहेत. इथे आल्यावर मी ही पेंटिंग बघून नवल वाटून घेत होतो. म्हटलं ही पेंटिंग इथे आलीच कशी? काहीतरी चुकीचं कनेक्शन असावं. कुणाचं हे पेंटिंग सोबत? काय कला असते ना एखाद्यात. खरंच खूप कोरीव आणि शिलेदार वळण घेतली आहेत त्यांनी. कोरीव आणि शिलेदार काय म्हणतेस? त्याची ही पेंटिंग म्हणजे ग्रीक राष्ट्राची ओळख आहे, जी आता ह्या कॉलची शोभा बनून आहे. बरं, मला काही कळत नाही त्यातलं. बाकी कसं आहेस? आणि हा काय अवतार करून घेतला स्वतःचा? अगदी जंगली विभागात रिसर्च करतो म्हणून जंगली व्हायचं का? फटकळ आदिती कशाचा विचार न करता मनात आलं ते बोलली. तो हसतच, अगं वेळ नाही मिळाला दाढी बनवायला. आय नो, तुला अशी दाढी वाढलेली माणसं म्हणजे एखाद्या गुंड्यासारखी वाटतात. एकदा म्हटली होतीस तू मला असं. हो रे, पण तू चेहऱ्यावरून दाढी वाढलेली असली तरी तत्त्वज्ञानीच वाटतो दिसायला. शोभतो तुला हा लूक. असाच राहू दे. हो, आता असाच राहू दे म्हणून सल्ला नको देऊ, नाहीतर मला त्या जंगलातच संन्यास घेऊन बसायची वेळ येईल. दोघेही हसले. रिसर्च काय म्हणतो तुझा? आणि कशाला रे आदिवासी जीवनावर PhD करण्याच्या भानगडीत पडलास? IITचा स्टुडंट ना तू. आयुष्यात माणसाला हवं ते ज्ञान मिळवायला कोणत्याच क्षेत्रात लेबल नाही लागत ग. कला शाखा काय, वाणिज्य काय आणि विज्ञान काय देतात माणसाला? ज्ञानच. आपण अशा मतभेदाने जखडून बसलो. मला हे जग अनुभवायचं आहे. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये मन नाही लागत माझं. नको ते पॅकेज, नको ती नोकरी. सॉरी, तुला दुखवण्याचा उद्देश नव्हता माझा. तुझ्या बोलण्याने दुखी कधी नाही होत ग मी. एक सांगू? हा सांग की. सांगायला काय परवानगी घेतो आहे? आयुष्य म्हणजे खडतर प्रवास का गं? निव्वळ आपल्या वाट्याला येईल तसं जगावं. आठवड्यापूर्वीचा प्रसंग आहे. इथे यायला निघालो तेव्हा ना एक आदिवासी बाई STमध्ये बाळंत झाली. तिच्या त्या कंठाळ्या बसवणाऱ्या कळांनी मलाच गहिवरून आले. तुला सांगू, त्यावेळी मनात असंख्य प्रश्नांनी गर्दी केली होती. मनात असा कोलाहोल झाला होता प्रश्नांचा. अशा आदिवासी स्त्रिया डोंगर कपारी झाडाझुडपांमध्ये बाळंत होतात. घनदाट जंगल असो की मुसळधार पावसाळा, त्यांची कुठे सरकारी हॉस्पिटलमध्ये सोय होते ग. अशा जमिनीवर लोळत नवा जीव जन्माला घालतात त्या.
त्यात एखादीने सरकारी रुग्णालयाचा बेड पाहिला असेल याची शाश्वती देखील देता येणार नाही. ती बाई त्या दिवशी विवळत होती अक्षरशः बसमध्ये. मला कळत नव्हतं तिचं हे विवळणं बाळंतपणाच्या यातना होत्या की मरण यातना. म्हणतात डिलिव्हरी म्हणजे बाईचा दुसरा जन्म. यार तिच्या नशिबात नसेलच ग तो दुसरा जन्म. हे सारं ऐकून घेताना आधी तिच्या अंगावर शहारे आले. काय झालं असं होत्या बाईचं? म्हणजे मग ती बाई? हो. मुलाच्या रडण्याचा आवाज यायला लागला आणि तिच्या कळा बंद झाल्या. तिने डोळे मिटले ते कायमचे. यार विच्छिन्न आहे हे. एक बाईच असते ती निसर्गाच्या फलश्रुतींना झुंज देणारी. किती भयान वास्तविकता आहे ही. आधी ती पहिल्यांदाच प्रीतमला असं भावूक झालेलं बघत होती. या वास्तविकतेने आपल्या मित्राला पार बदलून टाकलंय असं तिला प्रीतमकडे बघून वाटत होतं. माणुसकीला धरून ठेवण्याची नाळही त्याच्यातच बघायला मिळाली मला. एकदा शिकारी करणाऱ्या एका इसमाला मी बघितला आणि त्याच्या जवळ जाऊन म्हणालो, ऐसे प्राणियों की हिंसा करना गलत बात है. तर तो मला काय म्हणाला माहीत आहे? काय? की आपने कभी मुर्गी का मांस या उसके अंडे खाए है? मी आधी तर निशब्द झालो. नंतर म्हणा, हो खाए है. हाँ खाए है. त्यावर तो बोलला, ऐसे ही जिंदा रहने के लिए हम ये खाते है. खूप कठीण जीवन जगतात ते. हो. आपण कोणत्या बदलांची अपेक्षा करायची त्यांच्याकडून? भाषासुद्धा धड हिंदी ना धड मराठी. मला खूप उशीर लक्षात आलं त्या बाईच्या मृत्यूचे कारण. ते लोक हॉस्पिटलमध्ये जातात का नाहीत? पैसे नसतात म्हणून ना? तेही एक कारण आहे ग. पण त्यांची भाषाही डॉक्टरला समजणार नाही. अगं तरुण मुली लग्न व्हायच्या आधीच गर्भाशयाच्या कॅन्सरने मृत्युमुखी पडतात. अशिक्षितपणा, आरोग्याची काळजी नाही आणि त्यांना कोणी समजून घ्यायला तयार नाही. हो यार, त्यांना मुबलक सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. 2 महिने मी त्यांच्यात राहून त्यांची रहनसहन ऐकूनच बोलीभाषा शिकायला लागलो. थोडं कठीण गेलं आधी तर. खायचं ताटातील अन्न समोरचा भुकेला आहे म्हणून ते आपल्या ताटात टाकतील. त्यांना आपली भूक बाजूला ठेवून आपल्याला देताना काही वाटणार नाही, पण आपल्याला ते खाताना मनात शंका निर्माण होईल, हे पशुचं मांस आपण कसं खायचं म्हणून. एका धर्तीवर राहणाऱ्या माणसात एवढा फरक बघायला मिळतो. अरे ऐकूनच तर ही परिस्थिती बदलावता येईल आपल्याला. आणि हा बदल आपणच घडून आणू शकतो. हे ते कसं बघ. मला माहिती आहे आणि मी तेच करतोय. माझ्या थेसिस तयार आहेत. रिसर्च पूर्ण झाला तरी देखील मी तिथे जात राहणार आहे. भावनिक ओढीने म्हणून नाही तर त्यांच्यासारखी माणुसकी कुठेतरी मलाही जपता यावी म्हणून. गुड यार, सोबत मलाही घेऊन चल कधी. हो तू येणार असेल तर. पुढच्या महिन्यात निख्या आणि आण्या येत आहेत सोबत. मी पण जमेल तसं तुला कळवते. निख्याला पण भेटून किती वर्ष झालीत. हो पण तुझा नवरा वाट बघत असेल तुझी तिकडे. त्याच्या या वाक्यावर आदिती काहीच बोलली नाही. अगं अशी गप्प का आहेस? भांडून आलीस का त्याच्यासोबत? भांडायला तो माझ्यासोबत कुठे असतो? आता खरं काय ते तिला सांगावंच लागलं. सोबत नसतो म्हणजे तुम्ही वेगळे राहता का? डिवोर्स झालाय आमचा. प्रीतमला ऐकून धक्काच बसला. कधी आणि का? तू हे आता सांगते आहे मला? हो. तुला काय सांगू रे? का मित्र नाही का मी तुझा? काय झालं होतं डिवोर्स घ्यायला? त्याचं आधीच अफेअर चालू होतं. बापरे, हे तुला कधी कळलं? लग्न झाल्यावर 6 महिन्याने. तो घरी खूप उशिरा यायचा. नीट वागायचा नाही माझ्याशी. विकेंडला तिच्यासोबत फिरायला जायचा. ती आठवडाभर घरी येऊन राहायची. खूप वैतागले होते मी त्याच्या अशा वागण्याला. एका छताखाली राहण्याला तरी काय अर्थ होता? म्हटलं डिवोर्स देऊन मोकळा हो. मलाही या बंधनातून मुक्त कर. म्हणजे लग्न झाल्यावर 6 महिन्यातच डिवोर्स घेतला का? हो. मग एवढे दिवस होती कुठे? कॅलिफोर्नियालाच. तिथेच जॉब बघितला आणि स्थायिक झाले. इंडियात का नाही आली परत? काय केलं असं इथे येऊन तरी? बाबांना मनासारखा जावई मिळाला होता आणि निघालाही तो तसाच. नाही जायचं म्हटलं होतं मला बाहेर देशात. इथेच राहायचं होतं. पण नाही, शेवटी त्यांच्या मताने लग्न करून मी एकटीच पडले. आजही एकटीच राहते तिथे. फावल्या वेळात एका NGOसाठी काम करते म्हणून एकटेपण कसं तरी जाणवत नाही. आता एकटेपणाची भीती वाटायला लागली आहे. मग लग्न करून घे ना. लग्न? अजून विचार नाही केला. एकटं जगणं खूप कठीण असतं ग. रीतिरिवाज आणि परंपरांच्या बंधनाने बांधून लग्न टिकेलच याची शाश्वती कोण देईल? कोणीच देऊ शकत नाही. परस्परांची जुळून घेण्याचा खेळ म्हणजे लग्नगाठ आहे. हो प्रीतम. काही वेळ शांततेत निघून गेल्यावर, आण्याचं तर खूप मोठं कुटुंब आहे म्हणाला तो. हो, सुखी आहे तो त्याच्याच कुटुंबात. तू देखील. पण ती सोबत नसते राहत का तुझ्या? आदिती उत्सुकतेने प्रीतमच्या फॅमिलीबद्दल विचारू लागली. मी कुठे सोबत नको राहू म्हणतो तिला. तुझं पटतं ना तिच्याशी? हो अगं, पण तिचे काही स्वप्न आहेत. त्या स्वप्नांच्या आडे येणार आम्ही कोण? आणि एक सांगू का आधी तुला? लग्न झाल्यावर मी तिला कधीच बंधनात नाही ठेवलं. तुला जे वाटते ते कर. सोबतच राहायला पाहिजे असंही काही नाही. मी माझ्या आईबाबांना घेऊन इटारसीला राहते. तिचा जॉब तिकडे आहे.
ती मी जिथे जाईल तिथे येऊ शकत नव्हती म्हणून म्हणाले तुला जिथे जायचं तिथे जा. आई बाबांना माझ्याजवळ असू दे. ठीक आहे म्हटलं मग मी. किती अंडरस्टँडिंग आहे रे तुमच्यात. असायलाच पाहिजे प्रत्येक नात्यात, तेव्हाच नातं टिकतं. फार तर नाती तुटतात ती अट्टाहासानेच. आणि इगो, एखाद्याचा इगो हार्ट झाल्यावर तर झालं, दावणीला अडकलेल्या गोऱ्यासारखा तो पेटून उठतो. कशी टिकेल मग नाती? सोपं नसतं रे नातं टिकवणं आणि ते पूर्णत्वास नेणं. हो, तुला माहीत आहे की कधी कधी खूप फ्रस्ट्रेस होतो ग मी. सर्व सोडून द्यावं वाटतं. कशाची कमी नाही जीवनात कुठेही. नोकरी करून राहू शकलो असतो, पण मी माघार घेतली तर त्या ऊन पावसात ज्यांनी अजूनपर्यंत घराचं छत बघितलं नाही त्यांचं कसं होईल हा विषय छळतो मनाला. तेही खरंय प्रीतम. तुला तशी साथ देणारी जीवनसाथी मिळाली, तिच्या सहयोगाने तू खूप समोरे जा. परत मागे वळून बघू नको. तुझा प्रवास कोसो मैलाचा आहे तेव्हा थांबून जाऊ नकोस. आणि यात तुला कधी माझ्याकडून मदत हवी असल्या बिंदास सांग. तू आज एवढ्या वर्षांनी मला भेटली तेच काही कमी आहे का माझ्यासाठी? पण भेटत राहा ग. आणि हो, इकडे शिफ्ट हो आता. काय तो एकटेपणा NGOमध्ये, इथेही काम करता येईल तुला. नाहीच कोणतं NGO मिळालं तर मला जॉईन होत जा. न संपणारी कामं असतात माझ्या भोवती गरडा घालून. मला वाटतं कधी कधी मी PhD करतोय की नुसता PhD जगतोय. आयुष्यात पहिल्यांदा तुझ्याकडून आज इन्स्पिरेशन घेऊन जाते. हा जन्म आणि दिवसाची 24 तास माणसाला धडपडायला खूप झालीत. जॉईन व्हायचे तुला. पण यार, तुझ्या विभागात रिसर्च करतो तिकडे तुझ्या खाण्याची गैरसोय होत असणार. राहतो कुठे तू मग तिकडे? खातो काय? नाही म्हणजे मी तुझ्यासोबत आले तिकडे तर माझी सोय नाही लागणार ना. ते जे खातात तेच खातो, त्याच्या ताटात जे असेल ते. तिथे आपली मिजाज चालत नाही. केळीचं कालवण जरी पात्रात वाढलं असलं तरी मुकाट्याने खायचं असतं. कधी रानटी हरिण असो की मग सश्याचं मांस खावंच लागतं. तिथे तुला खिचडी, त्यावर साजूक तूप, बेसनाचे लाडू कधी खायला मिळणार नाही. पण तुला यायचं असेल तर एवढ्या तयारीनिशी यावं लागेल. आणि हो, तिकडे बाया नदीवर आंघोळ करतात. कोणी बघितलं तर? आधी तिला खूप मोठा प्रश्न पडला. प्रीतम आधी तर तिच्या ह्या विचारलेल्या प्रश्नालाच खळखळून हसला. मी जोक नाही ना हा मारला? असा वेड्यासारखा का हसतोस बावळट? तुला अजून त्यांची संस्कृती नाही माहीत. जंगलात राहणारी लोक असली तरी खूप सभ्य आहेत ती. कधी कोणत्या बाईकडे वाईट नजरेने बघणार नाहीत. कधी कुणाचं देणं अंगावर ठेवत नाहीत. किती सालत जीवन आहे रे त्यांचं. हो, सुविधा नसल्या त्यांच्याकडे तरी सालत जीवन नक्कीच आहे. मी 2 महिन्यात इंडियाला सेटल व्हायचा प्रयत्न करते. नंतर परत ह्याविषयी सखोल माहिती दे मला. इथल्या आदिवासी संस्कृतीवर तू जे काही मला सांगितलं ते लिहायचं टाइम्स एक्सप्रेससाठी. तुझी परवानगी असेल तरच. हां, परदेशीयांना देखील आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटायला हवा. अगं, तू लिहिते आहे हेच खूप भारी फिलिंग आहे माझ्यासाठी. मला असं कोणत्याच प्रसंगाचं वर्णन करून लिहिता येत नाही. ते काम तुझं आणि आण्याचं. आहात तुम्ही दोघे रायटर्स. लिहा त्याच्याबद्दल आणि मला मेल नक्की कर लिहून पूर्ण झालं की. आणि काही घटना अगदी जशाच्या तशा नमूद कर. हो, तू जे सांगितलं तेच लिहिणार. चल आता निघू का? खूप वेळ झाला रे. घरी जाऊन मला सायंकाळी कॉन्फरन्ससाठी जायचं आहे. ओके, व्यवस्थित जा आणि पोहोचली की टेक्स्ट कर. आदितीला निरोप द्यायला प्रीतम तिच्या कारपर्यंत आला. आदिती गाडीत बसली. प्रीतमला एकदा सांगावं वाटलं आणि अजूनही तुझ्या प्रतीक्षेत आहे, पण तो तिला असं काही सांगू शकला नाही. काही राहिलंय का? ओके, मी बघून येऊ का एकदा? नाही थांब, साधं कळत नाही तुला. कुठेतरी हरवलाय तू म्हणून म्हटलं. ओ, कुठे नाही. चलो, नेक्स्ट टाईम ड्रायव्हर आण सोबत. का? मला येतं ड्राईव्ह करता. उगाच फुकटचे सल्ले नको देत जाऊ. अगं, ड्रायव्हर म्हणजे तो, समजली नाहीस का? प्रीतम, तू पण ना? ओके, बाय. भेटला तर घेऊन येईल. जरूर. काळोखातलं प्रखर चांदणं आणि मंदमस्त वारा ह्या निसर्गी निर्मित वातावरणाचा मिलाप म्हणजे स्वर्गसुख उपभोगल्यासारखं वाटू लागलं. निर्विकार थंड वारा अनुच्या देहाला भेदत होता. दुपारपर्यंत काय पावसाची सततची रिपरिप चालू होती आणि आता बघा अवकाशात चांदण्याचा सडा. लुकलुकणाऱ्या चांदण्याकडे बघत अनुज एकांतात स्वतःशीच गप्पा मारत टेरेसवर उभा होता. त्याने खिशातून फोन काढला. आदितीला कॉल करू का? नाही नको, असं म्हणत त्याने खिशात फोन ठेवून दिला परत. खरंच येईल का ती? की जाईल ह्या खेपेलाही तशीच न सांगता निघून? 2-3 दिवस तशीच निघून गेली. आदितीला अनुजचा कॉल नाही की मेसेज नाही. आता तर ती घरी येईल ही आशा अनुजने सोडून दिली. त्या दिवशी सकाळी 8 वाजता दाराची बेल वाजली. अनुज आपल्या खोलीत खिडकीपाशी उभा राहून बाहेरचा पाऊस निहाळत होता. एका हातात कॉफी मग आणि दुसऱ्या हातात टॅब घेऊन तो कविता टाईप करत होता. बाहेर कोण येतंय कोण जातंय याची त्याला काही कल्पना नाही. अगं तू एवढ्या पावसात? ये आत ये. भिजली नाहीस ना बाळा? किती वर्षाने डोळे भरून बघते आहे तुला. फार दुबळी झालीस ग. अनुजच्या आईने दरवाजा उघडला. आदितीला पाहून ती आनंदून गेली. नाही काकू, एवढ्या पावसात येणार नव्हते, पण फार दुबळी झालीस ग.
अनुच्या आईने दरवाजा उघडला. आदितीला पाहून ती आनंदून गेली. नाही काकू, एवढ्या पावसात येणार नव्हते, पण संध्याकाळची फ्लाईट आहे ना आणि आण्या सांगत होता तुम्ही माझी खूप आठवण करता म्हणे. आता आलीच तर भेट घेऊन जावं म्हटलं. परत तिकडे गेल्यावर लवकर काही येणं होत नाही. हो, तुला कशी आमची आठवण येणार, बस हां, मी पाणी आणते तुला. आदितीने मानेने होकार देत हलकीशी स्माईल दिली. तिचं लक्ष समोर खेळणी खेळत असलेल्या मुलांकडे गेलं. त्यांना बघून आदितीचं मन अगदी भरून आलं होतं. ती इकडे तिकडे कुठे आण्याची बायको दिसते का म्हणून शोध घेत होती. एवढ्यात पाणी घेऊन अनुची आई आली. हे घे पाणी. कुणाला शोधते आहे का? हा, आण्या आताच तर होता इथे बाळासोबत खेळत. कदाचित खोलीत गेला असावा. किती गोड आहेत ही मुलं, अगदी आण्यासारखीच दिसतात. अनुची आई हसायला लागली. हो, गोड आहेत, पण खरंच आण्यासारखी दिसतात का ही? हो ना काकू. का आण्यासारखी नाही दिसत का? अगं, आण्याचं अजून लग्नच नाही झालं. आदितीला हे ऐकून धक्काच बसला. तिला वाटलं अनुची आई आपली मजाक तर घेत नाही आहेत. काय सांगताय का काकू तुम्ही? अनुजने अजून लग्न नाही केलं तर ही मुलं कुणाची? अगं, छोट्या मुलांचा वसतिगृह उभारलाय ना त्याने. तुला सांगितलं नाही का? आता 4 वर्ष होतील. ही 2 मुलं माझी जबाबदारी म्हणून आपुलकीने सांभाळते मी. आणि ऑफिसला गेल्यावर एकटीला घर खायला धावत होतं बघ. ही मुलं देखील वयाने किती छोटे आहेत गं. यांचं कोणी नाही या जगात. हे तर त्याने मला कधीच नाही सांगितलं. आणि लग्न का नाही केलं त्याने अजून? कोणीतरी मुलगी आवडत असावी त्याला. खूप समजवलं मी, पण नाही ऐकलं त्याने. तू आलीस तर समजव त्याला, लग्न करून घे म्हणावं. माझं काय आज आहे न उद्या नाही. असं का बोलता तुम्ही? मी समजवते त्याला. पण तुझ्यासोबत खूप वाईट झालं गं. नेमकं त्या कशाबद्दल बोलत आहे आदितीला काही कळलंच नाही. काय वाईट झालं माझं? मला समजलं नाही काकू. अगं, तुझा डिवोर्स झाला ना, खूप वाईट वाटलं. आजकाल लग्न ही संकल्पना चुकीची वाटायला लागली. पूर्वीची लग्न कशी टिकत होती. पण बरं केलंस तू. आता एकटीच राहते का मग? आदिती त्यांचं हे बोलणं ऐकून थक्कच झाली. यांना कोणी सांगितलं असं माझ्या डिवोर्सबद्दल? ती विचार करू लागली. आपण अनुजला तर काहीच सांगितलं नाही. कसल्या विचारात बुडालीस? भानावर येत. हां, काही नाही. हो, मी एकटीच असते. पण तुम्हाला डिवोर्सबद्दल कोणी सांगितलं? कोणी काय? आण्याने सांगितलं. काय गं, काय झालं? मला नव्हतं सांगायला पाहिजे का? नाही काकू, असं काही नाही. बरं, जा आण्याला भेटून घे. आदितीला तर आता त्याला न भेटता जावं वाटत होतं. खूप मोठी गोष्ट लपून ठेवली म्हणेल मी त्याच्यापासून. पण काय सांगणार होती भेटल्यावर? हेच की माझा डिवोर्स झाला. घरी येऊन भेटून नाही गेली तर त्याचंही वाईट वाटेल त्याला. शेवटच्या अनुच्या आईला तिला विचारावंसं होतं. काकू, एक सांगू शकता काय? हो, बोल ना. काय? आण्याचं कुणावर प्रेम होतं माहीत आहे तुम्हाला? हो, माझ्यासमोर बसलेल्या मुलीवर. म्हणजे अनुज आपल्या आईला सांगितले होते आपल्या प्रेमाबद्दल. हे तिच्या लक्षात आलं. आदिती दूरवर बघत म्हणाली, पण त्याने मला हे कधी सांगितलं का नाही? कसं सांगेल? कॉलेज संपल्यानंतरच तू लग्न करून परदेशी निघून गेली. आदिती काहीच बोलली नाही. बाळा, एकदा विचारून बघ त्याला. तू जरी त्याच्यावर प्रेम नसलं करत तरी तो आजही तुझ्यावरच प्रेम करतो. काकू, तो आताही स्वीकार करेल माझा असं वाटतं तुम्हाला? हा प्रश्न मला काय विचारतेस? तू गेली तेव्हापासून तू येण्याचीच वाट बघत आहे. आता मात्र आदितीला त्याला भेटल्या वाचून राहावलं नाही. ती उठली आणि अनुजच्या खोलीत गेली. आदिती, तू? दाराचा आवाज येताच अनुज मागे वळला. हो, येऊ ना आत? ये ना. मला वाटलं ना सांगताच निघून गेलीस की काय. ह्या वेळेला तुझी भेट घेतल्याशिवाय जाणार नव्हते. अरे, काय टॅबवर कविता टाईप केली दिसते. आदितीच्या त्याच्या हातात असलेल्या टॅबकडे लक्ष गेलं. हो, बाहेर पाऊस पडत होता. त्या पावसाकडे बघून कविता सुचत होती तर बसलो टाईप करत. पूर्ण झाली असेल तर म्हणून दाखव ना. तू हसू नको मात्र. नाही हसणार रे, म्हण. अनुज टॅबवर टाईप केलेली कविता वाचायला लागला. आज आला होता तो अचानक असाच दाटून. कुंद वारा होता त्याच्या सोबतीला. काळोख होता विस्तीर्ण. मृदगंधाचा ओलावा पसरला होता जिकडे तिकडे. ढग धावत होती. रिपरिप थेंब गिरवत तोही त्या ढगात शिरत होता. वळवाचा ना तो. पुन्हा पुन्हा एक वार नव्याने बरसत होता. गडगटाने काळजात धस्स करून जायचा. वीज अशी कडाडली. ढग मध्येच गडगडले की वाटायचं स्तब्ध हो, नुसता बरस. आक्रंदन नको करूस. मला तुझ्या अशा रूपानेही शहारल्यागत होतं. मध्येच येणं आणि निघून जाणं तुझं. किती वाट पाहायला लावतं. अरे, सततचं राहणं असा संत. तुझ्यात मिसळून जावं वाटतात सारेच दुःख. मग नकोस होतं तुझं अवेळी येणं. भावनाही अशाच येतात तुझ्यासारख्या अवेळी न सांगता आणि निघूनही जातात तशाच. कशाचाही थांग पत्ता लागत नाही. सारं कसं माझं त्रिकोणी जगणं. तुझ्याच भोवती रेंगाळलेलं.
तू असावा शब्दांची मैफिल पुन्हा सजावी आणि मी त्या शब्दात गुंतून जावे. पाऊस पाऊस होऊन ती ओळ बहरावी. किती रे साज तुझा असा अलगद कोसळण्याचा. वा, अप्रतिम कविता लिहिली पावसावर. पाऊस पडायचा थांबेल, पण पावसाचं वर्णन करताना तू मात्र थकणार नाहीयेस. आजही आवडतो तुला पाऊस. काही वेळ निशब्द उभा राहत अनुज म्हणाला, हो आवडतो. तोच एक असतो माझ्या सोबतीला. आधी ती काहीच बोलली नाही त्याच्या ह्या वाक्यावर. काही वेळाने एक विचारू तुला. विचार ना. वसतिगृह उभारलं मुलांचं. तू हे भेटल्यावर मला सांगितलं का नाहीस? तू पण कुठे सांगितलं मला तुझ्या डिवोर्स झाल्याचं? दोघेही आता काहीच बोलत नव्हते. खूप वेळ दोघात शांततेत दरी कोसळली होती. त्या दिवशी पण तू इथे येऊन मला भेटणार नव्हती. अचानक मी तिथे यायला आणि तुझी भेट व्हायला. मला नव्हतं भेटायचं. परत त्याच आठवणी तेच दिवस आठवतात आणि मन खिन्न होऊन जातं. मग या अशा अचानक होणाऱ्या आपल्या भेटी किंवा अकस्मात येणाऱ्या भेटीच्या वेळी यांना नशिबाचा भाग मानलाच पाहिजे ना. तुला माहिती मी डेस्टिनीवर विश्वास नाही ठेवत. स्वतःवर तरी ठेवते ना. हो, आता तरी सांगणार आहेस का तू? कधीच सांगणार होतो. हो, मग सांगितलं का नाहीस? तू हातात पत्रिका ठेवून गेली होतीस माझ्या. तू थांबवायचं होतं मला. तुझ्या बसलेल्या आयुष्याची घडी विस्कटायची नव्हती मला. घडी बसलीच कधी होती रे आण्या? घरच्यांच्या मर्जी स्वतःच्या मनाविरोधात गेली. इथून तुमच्या सर्वांपासून दूर. शेवटी तिथे जाऊन एकटीच पडले. आता तरी मला सोडून जाऊ नकोस. मला माहीत आहे तुझंही माझ्यावर प्रेम होतं. अजूनही करतेस. तू नाही सांगितलं तरी डोळ्यात दिसतं तुझ्या. पण तुझ्या आयुष्यात असं एकटेपणाचं वादळ यावं हा विचार कधीच आला नव्हता मनात. तू जगात जिथे कुठे असेल तिथे नेहमी आनंदात राहावी हीच प्रार्थना करायचो. काल मला प्रीतमने कॉल करून सांगितलं तेव्हा विश्वासच बसत नव्हता. खूप अस्वस्थ वाटत होतं ऐकून. मी म्हणायचो तू खूप सुखी असेल तुझ्या संसारात. आयुष्यात काही वादळ चांगलं होण्यासाठीच येत असावी. नियतीचा डाव आधीच रचलेला असतो रे. मी येताना ठरवून आली की काहीही झालं तरी तुला भेटायचं नाही. पण त्या दिवशी गार्डनमध्ये तू दिसला आणि पावले आपसुकच तुझ्या ओढीने जवळ आली. आता तुझ्यापासून दूर जाणार नाही ती. नाही जाऊ देणार ना तू? आणि दोघांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. आधी तिला बकुळीच्या फुलांचा खोलीत श्वास येत होता. आणि इथे कुठे बकुळी आहे का? हो, विपिनने लावलेल्या त्याच वृक्षाची तुझ्या बाजूच्या टेबलावर पातेल्यात आहेत बघ. माझ्या ओंजळी टाक ना. मोठ्या अट्टहासाने तिने ओंजळीत घेतलेली बकुळी वाळली होती केव्हाची. आठवणचा गंध मात्र अजूनही दरवळत होता असं म्हणतात. तर कहाणीचा अंतिम भाग आपल्याला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.